नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय नाना तंत्रज्ञान रेडा या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी। तर या क्षेत्रामध्ये आपण आल्यानंतर पहिल्यांदा जे आपल्या निदर्शनात आलं ते खूप छान पद्धतीचं नियोजन आणि या ठिकाणी जबरदस्त असा ऊस जे 80-032चा ऊस आहे। तर आपण या ठिकाणी नानाने ज्या पद्धतीने नाना तंत्रज्ञानामध्ये कशा पद्धतीचे या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेले आहे त्यांच्या आपण या ठिकाणी बघणार आहोत। नमस्कार नाना। नमस्कार। कशा पद्धतीने ह्या गोष्टी आपण या कॅमेऱ्यामध्ये आपण बघितल्या। आता जो व्हिडिओ या ठिकाणी शूट करण्यापूर्वी आपला प्रथमतः आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण की शेतकऱ्यांना एक संदेश देऊ इच्छितो। खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन नानाच्या या शेती फॉर्ममध्ये आहे आणि हे तंत्रज्ञान कसं आहे काय आहे याच्याबद्दलची माहिती आम्हाला थोडीशी द्या। त्याबद्दल आम्ही या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या नाना प्लॉटमध्ये आपण आलो आहोत। जय बाळूमामा शेतकरी मित्रांनो। तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून माझा व्हिडिओ बघत असता। मी नवीन काय प्रयोग करत असतो ते बघत असता। एक दिवस नाही व्हिडिओ पडला की लगेच शेतकरी बांधव आपले फोन करत असतात ना, आज काय तुमचा व्हिडिओ आला नाही। आपलं साध्या पद्धतीने व्हिडिओ काढत असतो, ते काय एडिट केलेलं लय भारी करून व्हिडिओ टाकत नाही। आपण बी साधेच माणसं आहे, आपण बी अडाणी माणसं, असं काय लय शाळा वेळा शिकलेलं नाही। पण चला, हॉटेल भांडगाव जत्रा नावाने चांगलं हे केलं। सगळ्या महाराष्ट्रावर बघत असाल तुम्ही, ढवरा थाळ्या हॉटेल भांडगाव जत्रा या नावाने चांगली जनतेची सेवा केली। त्याच्या माध्यमातून त्यात पण चांगलं यश आलं। चला म्हणलं आता थोडं ऊसाकडे बघूया, काय बाळूमामाने बुद्धी दिला असेल, ह्या बुद्धीच्या जोरावर आपलं थोडं सांगत असतो। पण जी मी सांगतोय ही मात्र कुठल्या तज्ज्ञाने सांगितलं नाही, ही मात्र काळ्या दगडाची रेख। आज तुम्ही शेतकरी बांधवांना बघत असाल, तुम्ही लागवड करत असताना ठराविक शेतकऱ्याचं काय म्हणणं असतं की आडसाले लागण करायची। मग आता आडसाले लागण करायला आतापासून तुम्ही 4-5 महिने रानाची वाट बघत असता, बरोबर। तिथनं पुढं रान पोकळ करून त्यात सरी पाडत असता, सरी पाडून त्यात लागण करत असता, त्यात कांडे दाबत असता। पुढं पावसाळ्याचा दिवस असतात, पुढं पावसाळ्याचा दिवस असलं की पावसाचं जेवढं पाणी येईल तेवढं त्या चारीच्या बुडात येत असतं, म्हणजे त्या खाड्यात येत असतं, म्हणजे त्या उसाच्या बुडाला येत असतं। साहजिक तिथनं पुढं तुमचं खरं वाटोळं चालू होतं। आता ती वाटोळं म्हणजे कसं चालू होतं की पहिली गोष्ट जमिनीचं जे फुल असतं, तापलेली कसलेली माजलेली मातीची जमिनीचा जे करंट असतो हे वरच्या 6 इंचात असतो भावांनो। आता 6 इंचात जर करंट असेल आणि तुम्ही जर ते पंख्याने माती जर बगलाला आपण लावली आणि खाली निबारढक माती असते आणि ह्या निबारढक मातीत तुम्ही पाणी सोडता, त्या जमिनीची सगळी हिटगार पाडता आणि मग त्यात तुम्ही कांडे लागवड करत असता। तिथं चुकलं, त्याची मुळी जाते निबारढक मातीत, निर्जीव मातीत। जमिनीचं फुल राहतं वर। उद्या पाऊस आला, पाऊस आल्यानंतर सगळं पाणी थाळवून उसाच्या कांडीच्या बुडाला येतं आणि कांडीच्या बुडाला आलं की साहजिक तिथं पाणी साचलं की तिथं मुळी बंद पडती, ज्यादा पाणी झालं की मुळी नासून जाती। म्हणून शेतकरी भाऊ सगळ्यात मोठा फटका असतो। आता तुम्ही सांगा, आतापासून 4 महिने वाट बघायची, 18-19 महिने ऊस रानात ठेवायचा आडसाल्या, आणि तिथनं महिना-2 महिन्यानं म्हणजे आतापासून 2 आणि 2.5 वर्षानंतर भावानं आपल्या हातात ऊसाचं बिल येतं। आणि मग आता 2 आणि 2.5 वर्षानंतर ऊसाचं बिल आलं तर त्यावेळेस तुम्ही ॲव्हरेज सरासरी कोण 80 काढतं, कोण 70 काढतं, कोण 40 काढतं, कोण 50 काढतं, काय किती कमी असतं काय इतकं सांगू नये। आणि मग ह्याचा सरासरी ॲव्हरेज बसतं 50-60 टनाचं। मग आता 50 आणि 60 टन जर 2 आणि 2.5 वर्षात ऊस बसला तर त्याचा उस्तार वर्षावर जर काढला तर किती बसतोय। आता तुम्ही आडसाला जर ऊस असला तर त्याला पहिला डोस टाकत असता ऊस 2 महिन्यात झाल्या भावानं, पक्की बांधणी करत असता ऊस 4 महिन्यात झाल्यावर, आणि एकदा 4 महिन्याला पक्की बांधणी केली परत तुम्ही रानाकड फिरकत नाही। तिथनं पुढं तुम्ही नुसतं पाणी सोडून देणार। मग आता नुसतं जर पाणी सोडलं तर युरियाचा मान असतो 3-5 दिवस, कुठल्या खताचा मान असतो 40 दिवस। मग आता भावांनो, 4थ्या महिन्यात जर तुम्ही पक्की बांधणी केली आणि तिथनं पुढं जर त्याला वर्षभर जर तुम्ही चिमटभर नाही खाऊ घातलं, 12 महिना 14 महिने तिथनं पुढं आडसाल्या ऊस रानात ठेवता, तोपर्यंत जर त्याला नाही काय खाऊ घातलं, नुसतं पाणीच दिलं, तर आता तुम्हीच सांगा बांधवांनो, त्याने काय खाऊन जगायचं? नुसतं पाणीच का तुमचं? नदीचं नसकं पाणी नाही चालत असं। म्हणून बाबांनो, नानाने काय सांगितलं तुम्हाला की प्लेन रानावर ऊस लागवड करत चला, सपाच्या रानावर केळी लावल्यासारखा ऊस लावा। आता केळीला असा लावल्यासारखा जर ऊस तुम्ही लावला तर किती जरी पाऊस झाला तर ह्या सपाच्या रानावर असं पाणी थाळावर निघून जातं, म्हणजे साहजिक मुळीला लागत नाही। कसलेल्या माजलेल्या तापलेल्या पोकळ मातीत त्याची मुळी लागते
ती खसखसा मुळीची वाढ होती. मुळीची वाढ वाढली की आपण 6 फूट जोडवळ सरी देतोय, 12 फुटी पटा देतोय. हे नाना तंत्रज्ञानाचा पॅटर्न आहे भावांनो. आता 6 फूट जोडवळ, 12 फुटी पटा आणि 1.25 फुटावर रोप जर लावलं, 1 एकरात आपण 4000 रोपं लावत असतो भावांनो. आता माझ्या रानात मी 18 फुटाचा पटा ठेवला. आता का 18 फुटाचा पटा ठेवला ते पुढे व्हिडिओमध्ये येईलच पुढं. तर भावांनो, तर 6 फूट जोडवळ, 12 फुटी पटाने 1.25 फुटावर जर रोप लावलं, आपण प्लेन रानावर लागण करत असतो, प्लेन राना ऊस लागवड करत असतो. 6 फूट जोडवळ देतो, 12 फुटी पटा देतो, 1.25 फुटावर रोप लावतो. 1 एकरात 4000 रोपं बसवतो भावांनो. 4000 रोपं जर 1 एकरात लावून दिली तर 12 फुटांना हवा खेळती राहते. म्हणून आज आपला फुटवा 100% वर जातो आणि वर गेलेला फुटवा हा 100% टिकला जातो भाऊ. आज आपला शेतकरी बांधव 5 फुटी पटा टाकतोय, 4.5 फुटी पटा टाकतोय, कांडीच्या बोकांडी कांडी टाकतोय, एवढा दाट ऊस करतोय. डोक्या इतक्यापर्यंत ऊस भरपूर दिसते. पण डोक्या इतका आल्यानंतर ऊसाची आपल्या परिस्थिती अशी होती भावांनो की जसं त्याला गुदमराय चालू होईल तसं ते 80, 70, 80% फुटवं त्याचं जळून जातात. जळल्यानंतर त्याचं गचपान तयार होतं, म्हणजे पासूट तयार होतं. आणि झालेलं गचपान राहिलेल्या ऊसाला दम कुंडून मारत असतं. म्हणून आपल्या ऊसाचा ग्रोथ थांबलेला असतो. दुसरी गोष्ट, आपण पहिला डोस देतो 2 महिन्याने, पक्की करतो 4 महिन्याने, आणि एकदा पक्की काढणी केली तिथनं पुढं भाऊ चमनभर तुम्ही खाऊ घालत नाही लागा बाबा, नाही असं चालत. विचार करा जरा थोडं जरा. आज तुम्हीच भावांना विचार करा, पहिला डोस 2 महिन्यांनी, पक्की 4 महिन्यांनी, कुठल्याच खताचा मान 40 दिवसाच्या वर नाही. मग तुम्ही नुसता पाण्यावर ऊस ठेवता, म्हणून ते पिवळा पडून त्याचा जीव चाललेला असतो. ते नुसता असा आडवा पडून राहतो. म्हणून त्याचं जी मातृत्व आहे हीच आण करून मरायला लागलेलं असतं नुसत्या पाण्यावर. आणि मग त्याचा खोडवा असा झुळझुळू फुटतो, दाबनावने फुटतो. मग साहजिक आपल्याला तो खोडवा मोडून टाकावा लागतो. का? माझा खोडवाच फुटन. आता रोज फोन येतात, ना माझा खोडवा कसा फुटल? तो त्याचं जे मातृत्व आहे, मेन ऊस जे आहे त्यालाच आण करून मारले नुसतं पाणी देऊन. त्याच्याच अंगात कसं नाही तर त्याचा खोडवा कसा जमाना, खूप पैसे लागणार ना. म्हणून भाऊ हो, आपण नाना तंत्रज्ञानाने एक असा बदल केलाय. 6 फूट जोडवळ दिली, 12 फुटी पटा दिला आणि 1.25 फुटावर रोप दिलाय. आम्ही आमच्या नर्सरीत रोप असताना त्याला जर 4 दिवसाला, 2 दिवसाला, 8 दिवसाला खाद्य सोडत असतो, वरनं स्प्रे घेत असतो. कालांतराने भाऊ तुमच्या रानात रोपं लावून देतो. रोपं लावून दिल्यानंतर तुम्हाला पहिल्या 5 दिवसातच लगेच पहिला डोस द्यायला लावलेला असतो. तर त्यात पहिला डोस आपण काय द्यायला असतो भावांनो? थोडं ह्युमिक ॲसिड सोडा, बॅरलला 1 किलो, 1-2 किलो मॅग्नेशियम, अमोनियम, काय 19-19 एवढ्याचा बुडाला थोडंसं आळवणी करून घ्या. म्हणजे मी करतो ती, कुणी तज्ज्ञ करत असलेले मला माहित नाही, पण मी जी करतो ती. आता हे सोडलं त्याचा ग्रोथ चांगला चालू राहतो. वरनं कुठलं तरी मायक्रोन्यूटन वरनं फवारायला लावतो. त्या मायक्रोन्यूटनमध्ये काय 19-19 मॅग्नेशियम, कधी 12-61 अशा आलटून पलटून फवारण्या घ्यायला लावतो भाऊ. त्याच्यामुळं त्याचा ग्रोथ कंटिन्यू वाढत राहतो. आता साहजिकच 6-8 दिवसाच्या वर कुठल्या खताचा मान नसतो. मग 8 दिवसाच्या खताच्या वर जर कुठला मान नसला तर त्याला तसं चालत नाही. म्हणून आपण त्याला जर 10 दिवसाला थोडं थोडं द्यायला लावतो. पण ते कधीपर्यंत द्यायला लावतो? कोयता पडेपर्यंत द्यायला लावतो. आज विचार करा, या पुढे तुम्ही 6 फूट जोडवळ दिली, 12 फुटी पटा दिलाय, 1.25 फुटावर रोप लावलंय. मग आता तुम्हीच विचार करा, फुटवा तुम्हीच मोजा, त्या ऊसाची संख्या दाखवा. आणि हिथं असं दाखवू नका एका बेटाला 4000 रोपाला जर एका बेटाला जर 20-25 फुटवा जर निघलं, अजून ह्याला मोठं वॉटरसड निघायचं त्या भावांनो. पण जर ह्याला 20 जर 15 जरी संख्या ठेवली तुम्ही, 15 चौक 60,000 ऊसाची संख्या होईल. 20 ठेवली तर 20 चौक 80,000 होईल. इकडे या, काय शेतकरी या पुढं काय शेतकरी बांधवांचं काय म्हणणं असतं की नाना सगळं व्हिडिओ दाखवत जा. तिकडे बघा, या फिरा इकडं, इकडे या, हे काढलं सरेल, या हे काढलं सरेल. तर भावानो, काय शेतकऱ्यांनी काल कमेंट केलत्या की सगळ्या क्षेत्रातले फुटवा दाखवत जा. तेव्हा हे काढलेलं आहे बघा, एकच नाही. चला माझ्या बरोबर. आणि ज्याला काय वाटत असेल तर त्याने इथं रानात येऊन बघा, ऊसाची संख्या किती आहे बघा, त्याच्या कांडीतला गॅप किती आहे बघा, त्या 2 सारीच्या मधला अंतर किती आहे बघा. काय हे चुकीचं आहे? कुठं दाखवा, त्या ऊसाचं 4 कोपरं तुम्ही दाखवा.
चारी कोपरा जर बघितलं इकडे बघा, इकडे हे काढलेलं आहे दाखवा बघा. आज भावा हो काळा असल्यासारखं उसायचं. ह्याला कोयतं पडेपर्यंत खाऊ मिळणार आहे. केळीला तुम्ही कोयतं पडेपर्यंत खाऊ घालता म्हणून केळीची पिलं भावानं पिंडरीसारखी बाहेर निघत असते ती. उसाला तुम्ही 4थ्या महिन्यात आण तोडता म्हणून ते झुळझुळ मारायला लागलेला असतो. म्हणून मी शेतकरी बांधवांना काय सांगतो की जग जिथं आहे तर मी ऊसच मोडणार नाही. तुम्ही जाऊन बघा, 2.25 महिने झाला असताना 8 फेब्रुवारीचा खोडवा आहे. 8 फेब्रुवारीच्या खोडव्यात रानात येऊन बघायचं. आता मी तिथं रानात ऊस पाहणी चर्चासत्र आणि ऊस पाहणी प्रदर्शनचा कार्यक्रम ठेवणार आहे. 2-3 दिवसाचा कार्यक्रम ठेवणार आहे. तिथं सगळी जेवणाची ह्याची सगळ्या शेतकऱ्यांची व्यवस्था होणार आहे. येईल एवढ्या शेतकऱ्याला 3 दिवस इथं मोफत चर्चासत्र राहणार आहे. मोफत जेवण, काय बाहेरचे आले शेतकरी त्यांची राहायची व्यवस्था करू इथं जवळपास कुठतरी. असा आपण कार्यक्रम राबविणारा रानात शेतकऱ्याने यावं, शेतकऱ्याने बघावं आपण काय केलंय ती. आज तुम्ही विचार करा, 8 आणि 10 कांड्यावर 12 कांड्यावर 9 कांड्या ऊस आहे. कांडीची लांबी तुम्ही नुसतं म्हणायचं नाही माझा ऊस 35 कांड्यावर आहे, माझा ऊस 32 कांड्यावर आहे. पण बाबा हो तुमची कांडी असते 1 इंचाची, तिथं कांडी आहे 10 इंचाची, 8 इंचाची. हे बघा तिकडे बघा, 8 इंचाची 10 इंचाची कांडी आहे भावांनो. अजून ही कांडी पुढे वाढणार आहे. मग अशी जर कांडी असली तर तुमच्या 5 कांड्या 10 कांड्या नाना तंत्रज्ञानची 1 कांडी ही बरोबर राहतंय. कांड्या तर तुमच्या बिन माझ्यासारख्या सुटतच असतात. या ह्याला म्हणायचं कळक. दाखवा इकडं, ह्याला म्हणायचं कळक. या इकडं तेव्हा ही ऊस जर कळकासारखा असेल भाऊ, कळकासारखा, आणि कळकासारख्या ऊसाचं जर आता एक लाईव्ह आपण फुटवा मोजू म्हणजे तुम्हाला बी अजून वाटेल. इकडे या बघा, ही 1 बॅट आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 हे 24 फुटवाची नको पडायला. हे 24 फुटवायचं भाऊ. एका बेटाला शेजारच्या बेटच्या बेटात गुतलंय. मग आता 24 फुटवत रस्त्यानं अजून ह्याला कोंबार निघाय जात आहे. आता 24 फुटवं सरासरी कुठं 25 असत्याला, कुठं 35 असत्याला, कुठं 30 असत्याला. पण भावांनो सरासरी जर 15 फुटवं फुटलं, 15 चौक 60,000 ऊसाची जर संख्या केली तर ऊस किती निघू शकतो? 20 फुटवा जर टिकलं 20 चौक 80,000 ऊसाची संख्या होऊ शकते. आपली तज्ञ शेतकऱ्यांना सांगत असते ती की 40,000 ऊसाच्या वर संख्या टिकत नाही. पण बाबा हो ती का टिकत नाही ह्याच्यावर तुम्ही कधी अभ्यास केलाय का तज्ञांनो? तर ती का टिकत नाही तर तुम्ही जोडवर दाट ऊस करत असता. कुठलं तंत्रज्ञान आलं, तंत्रज्ञान मी तुम्हाला सांगितलं असतं दाट ऊस करा, संख्या नियोजन करा. उपयोग नसतो त्याला. एकच ह्या जगात पॅटर्न चालेल ती नाना पॅटर्न. 12 फूट पट्टा, 6 फूट जोडवळ सरी, 12 फुटात हवा खिळती राहील. दोन्ही 6 फुटातला ऊस वर जात्याला. 5 महिन्याचा 6 महिन्याचा ऊस झाल्यानंतर ही ऊस रेलला. 12 फुटात ऊस रेलला की परत 6 फुटातला ऊस त्या 12 फुटात रेल्यानंतर जसं आपण लहान असताना कट रेलत होतो, कट रेल्यानंतर खाली असं मनगटाने वॉटर शॉट निघत होतं, तसं परत मोठं मोठं वॉटर शॉट वरच्या रोज शेतकऱ्यांना बघितलं होतं. असं आपण दुसऱ्या स्टेजमध्ये शेतकरी भावांना वॉटर शॉट काढत असतो. नक्कीच मित्रांनो, जो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, व्हायरल करा. विषय असा आहे, मी स्वतः पाहिले, अनुभवलंय इथं येऊन. प्रत्यक्षात हा शेतकरी जे गरजू शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना होता येईल एवढं ह्या भेट देण्यासाठी आपण या आपल्याला ॲड्रेस मी सांगेल. निरा भीमा सहकारी साखर कारखान्यापासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावरती नाना तंत्रज्ञानाचा ऊस आपल्याला बघायसाठी भेटणार आहे. कधी येऊ शकता, एनी टाईम तुम्ही कॉल करू शकता. प्लॉट या ठिकाणी रोड टच आहे, तर नक्कीच भेट द्या. ऑल द बेस्ट.
कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंसाठी भगिनीसाठी एक नाना आपल्याला एक ॲड्रेस सांगा जेणेकरून त्यांना यायला सोपं पडेल. नाना ऊस तंत्रज्ञान, शहाजीनगर रेडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 735050 हां 9696. माझा इन्स्टाला आय डी आहे नाना 86 यूट्यूबला चॅनल आहे नाना ऊस तंत्रज्ञान म्हणून. तर शेतकरी भाऊ हो, जे माझं व्हिडिओ असते तर ही व्हिडिओ म्हणजे काय टाइमपास म्हणून करत नाही मी. आज मी घसा ताणू बोलत असतो. म्हणजे ही मी काय टाइमपास करायसाठी किंवा रील माझं हे करायसाठी तुम्ही माझी एक रील दाखवा की ते मी एडिट करून कुठं काय त्यात नाटकं करून सांगितलंय म्हणून. ही प्रत्येक गरजू शेतकऱ्यापत्र रील पुसली पाहिजे. भावाला, मेहण्याला, चुलत्याला सगळ्याला ही रील शेअर करत जा जेणेकरून गोरगरिबांच्या पोरांचा, सर्वसामान्यांच्या पोरांचा ह्यातनं काहीतरी थोडासा फायदा होईल. ह्याच्यासाठी माझं हे रात्रंदिवस काम चालू असतं भावानो. ही मला काय नसतं हे करून किंवा बाकीच्या तज्ज्ञासारखं किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीचं काय लय नसतं, आपलं नाव मोठं हो ह्याच्यासाठी कुठली गोष्ट आपण करत नसतो. ही आज आपण ॲग्रीला पोरं लावत असतो. आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे, कागदोपत्री शिक्षण आहे. आज इथं शेतकऱ्याने रानात आलं पाहिजे, आवर्जून पोरांना घेऊन आलं पाहिजे, ह्या नवीन पोरांना बाबा दाखवलं पाहिजे. हा कमी पाण्यातला फक्त बशीवरच पाणी बसवतो, ऊसाच्या बुडापुरतच पाणी देतो, खतं बुडाला सोडतो, जर 10 दिवसाला थोडी थोडी खतं सोडतो. तर ही जी आपला नाना पॅटर्न जगाच्या वेगळा आहे भावानो. म्हणून कुणी ह्या व्हिडिओला हे करत जाऊ नका. ज्या गरजूंपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला. आणि आता आपण थोड्या दिवसात जे आपल्या शेतकऱ्याची मुलं आहेत ती ह्यांच्यासाठी मोफत एक अकादमी चालू करणार आहे, प्रशिक्षण चालू करणार आहे. आता बघा या, तुम्ही तर रानात आल्यावर कळल काय केलंय. खोडवा बघा या, नवीन लागणी बघा या, महाराष्ट्रभर केलेल्या शेतकऱ्यांच्या लागणी बघा भाऊ. म्हणून शेतकऱ्यांना मी काय सांगेन की एकदा ऊस बघायचा असला तर इथं निराभिमा कारखाना या. ह्याच्यासाठी मी ऊस पाहणी प्रदर्शन ठेवणार आहे. त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून 2-4 दिवस हजारो शेतकऱ्यांसाठी आपण इथं व्यवस्था करणार आहे रानात. आणि चला यावं, शेतकऱ्याने बघावं. ह्याच्यासाठी आपलं हे रात्रंदिवस धडपड चालू असते. जय बाळू मामा, जय मनोहर मामा, जय श्रीराम शेतकरी भाऊ.